जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। भुलीच्या गोळ्या खाऊ घालून दोघांनी पत्नीची अदलाबदल करून तिच्याशी शरीर संबंध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी पतीसह लोणीच्या एकास अटक केलाय। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 2014 मध्ये लग्न झालं। 4 महिने चांगले वागल्यानंतर पती शिवीगाळ व मारहाण करू लागला। सासू सासरेही वाईट बोलून त्रास द्यायला लागले। 1.5 वर्षापूर्वी तिचा पती तिला लोणी येथे घेऊन गेला। तेथे एका बंगल्यावर अनोळखी व्यक्तीने माझ्याशी बळजबरीने शरीर संबंध केले असं तिने म्हटलंय। शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी। जामखेडच्या जुन्या प्रारूप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारूप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिलेत। स्थानिक गुंडेगिरी प्रवृत्त हिंसक आणि चुकीच्या प्रेरणांमुळे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकार वाढत आहेत। यावर समाजाने आणि प्रशासनाने कठोर पावले उचलून तरुणांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानमंडळाच्या अधिवेशनात मांडली। शेवगाव तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालून फरार झालेला आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला पोलिसांनी अखेर जेरबंद केलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गुजरात येथे बेड्या ठोकल्यात। फसवणूक करून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कवडे फरार झाला होता। अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात। पारनेर तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षकाने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करत मारहाण केली। या प्रकरणी पर्यवेक्षक साहेबराव जराड यांच्या विरोधात रविवारी रात्री 10 वाजता पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर मोफत, सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। तिथीनुसार शिवजयंती निमित्त सोमवारी अहिल्यानगर शहरात डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली। या शिवसेना शिंदे गटासह 4 संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या महिला व मुलींच्या लेझिम पथकाने व बँड पथकाने सर्वांचं लक्ष वेधलं। रात्री उशिरा मिरवणूक शांततेत पार पडली। दरम्यान प्रभू श्रीराम, वीर हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्ती मिरवणुकीत होत्या। पारी बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक
सुरू झाली. वर्चस्व ग्रुप, माळेवाड्याचा राजा, आमदार शिवाजी कर्डिले प्रतिष्ठान या संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. पारी बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू झाली. शिवसेना शिंदे गट, जय तुळजाभवानी युवा मंच, वर्चस्व ग्रुप, माळेवाड्याचा राजा, आमदार शिवाजीराव कर्डिले प्रतिष्ठान या संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. देहरे येथील एका महिलेला तिच्या मुलाला मारण्याची व कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देत दोघांनी पळून नेलं. नगर मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलवर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तन्वीर शेख, सोहेल शेख, अल्फेज शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी खताचा साठा व बियाणे पुरवठा याबाबत काटेकोर नियोजन करा. पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना वेळेत चांगल्या दर्जाचे व योग्य किमतीत बियाण्यांचा पुरवठा व्हावा. तसेच बोगस खत बियाणे व लिंकिंग बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जिल्हाधिकारी डॉक्टर आसिया यांनी आढावा घेतला. उद्योजक परदेशी यांचाच काटा काढल्याचं तपासात आढळून आलंय. नगर तालुक्यातील बोल्लेगाव येथील रहिवासी उद्योजक दीपक परदेशी यांचे विळद गावातील काही लोकांकडून पैसे येणे होते. ते वसूल होत नसल्याने त्यांनी आरोपी किरण बबन कोळपे याच्यावर रक्कम वसूल करण्याचं काम सोपवलं. किरण कोळपे याने सागर सीताराम गोरे याने सागर गीताराम मोरे यास आपल्या हॉटेलवर बोलवलं व वसुलीस मदत करण्यास सांगितलं अशी माहिती सागर मोरे यांनी आपल्या जबाबात पोलिसांना दिली आहे. जामखेड तालुक्यातील नाहोली येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला फॉर्म मागे काढून का घेतला नाही व निवडणुकीत विरोधकांना झालेला पराभव सहन झाल्याने विजयी उमेदवारांच्या मुलावर दोघांनी जीवघेणा हल्ला केल्याने यात बाळासाहेब नामदेव खवले हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब खवले यांनी खर्डा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असल्याने आरोपी सोपान जाधव, बापूराव जाधव, अशोक जाधव, दिलीप बहिर या चौघांवर जबर मारहाण व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखेरे हे करत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये ते थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.